नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अग्निपंख क्लासेस मुरुड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, 10वीची परीक्षा जवळजवळ 1 महिन्यावर आलेली आहे आणि या कमी कालावधीमध्ये एकदम चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा असेल तर आजपासून आपल्या चॅनलवर जे गणित भाग 1 आणि गणित भाग 2 यांचे जे सराव संच आहेत त्या सराव संचामधील आपण काही महत्त्वाची उदाहरणे या ठिकाणी रिव्हिजन म्हणून सोडवून घेणार आहोत। चला 10वी भाग 1 मधील पहिलं प्रकरण 2 चलातील रेषीय समीकरणे यामधील सराव संच 1.1 मधील पहिलं महत्त्वाचं उदाहरण आहे। पुढील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरण सोडवा। 5x + 3y = 9 आणि 2x - 3y = 12 अशी दोन समीकरणं दिलेली आहेत। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचं एक सामायिक समीकरण सोडवण्यासाठी यामधील जे चल आहेत x आणि y या चलाचा सहगुणक सारखा असायला पाहिजे। बघा, x चा सहगुणक 5 आणि 2 आहे म्हणजे वेगवेगळा आहे आणि y चा जो सहगुणक आहे तो 3 3 आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला सहगुणक सारखा करण्यासाठी कोणत्या संख्येनं गुणायची गरज नाही, म्हणून या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट बेरीज किंवा वजाबाकी करायची आहे। मग या दोन समीकरणाची बेरीज करायची का वजाबाकी करायची हे कसं ठरवायचं, तर ज्या ठिकाणी चलाचा सहगुणक सारखा आहे त्या ठिकाणचं चिन्ह बघायचं। या ठिकाणी बघा बेरीजचं चिन्ह आहे, या ठिकाणी वजाबाकीचं चिन्ह आहे, म्हणून ज्यावेळेस चिन्ह वेगवेगळे असतील त्यावेळेस त्या दोन समीकरणाची काय करायची, बेरीज करायची। समीकरण 1 व 2 यांची बेरीज करू। समीकरण 1 व 2 यांची बेरीज करू, यांची बेरीज करू। 5x + 3y = 9। त्यानंतर दुसरं समीकरण 2x - 3y = 12। या ठिकाणी या दोन समीकरणाची काय करायची आहे, आपल्याला बेरीज करायची आहे। 12 आणि 9 किती होतात, 21 होतात। हे + 3y - 3y कटून गेले। 5x आणि 2x किती, 7x। मग x बरोबर या ठिकाणी 21 अगोदर लिहायचे उजव्या बाजूचे आणि डाव्या बाजूचे जे 7 आहेत ते 7 या ठिकाणी गुणाकारामध्ये आहेत, मग हे उजव्या बाजूला गेल्यानंतर काय होतील, भागाकारामध्ये। x बरोबर 7 × 21। अशा प्रकारे x ची किंमत या ठिकाणी किती आलेली आहे, 3 आलेली आहे। मग ही जी x ची आलेली किंमत 3 आहे ती 3 किंमत समीकरण 1 किंवा 2 मध्ये कोणत्याही समीकरणामध्ये ठेवली तर y ची किंमत सारखीच येणार आहे, म्हणून x बरोबर 3 ही किंमत, x बरोबर 3 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू। 5x + 3y 5x + 3y = 9 हे समीकरण 1 आहे आणि या समीकरण 1 मध्ये आपल्याला x ची जी व्हॅल्यू आहे आणि x ची जी आलेली किंमत आहे ती किंमत आपल्याला ठेवायची आहे। 5 आणि x च्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे, 5 × 3 + 3y = 9। 5 × 15 + 3y = 9। चला, या ठिकाणी 3y जशाला तसे खाली लिहायचे आहेत, बरोबर हे 9 अगोदर लिहायचे आणि या ठिकाणी बघा 15 डाव्या बाजूला अधिक आहेत, मग उजव्या बाजूला गेल्यानंतर -15 होतील। 3y बरोबर 9 मधून 15 गेल्यानंतर किती राहतात, -6 राहतात, म्हणून y बरोबर मग हे -6 अगोदर लिहायचे आणि हे 3 गुणुलेचे इकडे आल्यानंतर काय होतील, भागिले होतील। y बरोबर 3 × 2 = 6। अशा प्रकारे y ची किंमत किती येणार आहे, -2 येणार आहे आणि x ची किंमत किती आलेली आहे, 3 आलेली आहे, म्हणून दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल x बरोबर 3 आणि y बरोबर 2 आहे। चला तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 2 नंबरचे उदाहरण आहे। 3a + 5b = 26 आणि a + 5b = 22। हे जे आपल्याला दिलेलं एक सामायिक समीकरणे आहेत ते समीकरण आपण समीकरण 1 आणि समीकरण 2 अशा प्रकारे लिहून घेऊ आपण। 3a + 5b = 26 समीकरण 1, a + 5b = 22 समीकरण 2। चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय करायचं, मग आता दिलेले जे चल आहेत त्या चलाचा सहगुणक सारखा आहे का ते बघायचं। मग या ठिकाणी a चा सहगुणक 3 आहे, a चा सहगुणक 1 आहे, या ठिकाणी b चा सहगुणक 5 आहे, या ठिकाणी b चा सहगुणक 5 आहे, म्हणजे या ठिकाणी सहगुणक तर सारखा आहे। आता त्यांचं चिन्ह बघायचं, जर चिन्ह दोन्हीचं सारखं असेल, जर चिन्ह सारखं असेल तर त्या दोन समीकरणाची वजाबाकी करायची, म्हणजे अधिक अधिक असेल तरी वजाबाकी करायची, दोन्ही ठिकाणी वजा वजा असेल तरी सुद्धा वजाबाकी करायची।
जर 1 अधिक 1 वजा 1 वजा 1 अधिक असं जर वेगवेगळं चिन्ह असेल तर त्या दोन समीकरणाची बेरीज करायची. म्हणून आता या ठिकाणी आपल्याला चिन्ह समान असल्यामुळं काय करायचं, वजाबाकी करायची. मग वजाबाकी करताना काय करतो आपण, मोठी संख्या वर लिहितो. म्हणून काय करायचं, या दोन समीकरणापैकी मोठं समीकरण कोणतं आहे, तर 26चा अंक या ठिकाणी 22चा अंक आहे. म्हणून समीकरण 1 मोठं आहे. म्हणून या ठिकाणी लिहायचं समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. 3a अधिक 5b बरोबर 26. a अधिक 5b बरोबर 22. या ठिकाणी काय करायचं आहे, आपला वजाबाकी करायची आहे. मग वजाबाकी करताना एक गोष्ट या ठिकाणी चांगल्या प्रकारे लक्ष ठेवायची. जे खालचं समीकरण आहे त्या खालच्या समीकरणाचे काय करायचे, चिन्ह बदल करायचे. या ठिकाणी अधिक 22 आहे तर वजा करायचं. या ठिकाणी अधिक 5b आहे तर वजा करायचं. या ठिकाणी पण अधिक आहे, वजा करायचं. तिन्हीचे या ठिकाणी चिन्ह बदलून घ्यायचे. आता बघा, जसं म्हणतंय तसं करायचं, मनानं काही करायचं नाही. 26 मधून 22 वजा करायचे आहेत. किती राहतात, 4 राहतात. या ठिकाणी अधिक 5b आणि हे वजा 5b, हे अधिक धरायचं नाही. या ठिकाणी जे आपण चेंज केलेलं जे चिन्ह आहे त्याला धरायचं. मग अधिक 5b आणि वजा 5b मग अधिक 5b, मग अधिक 5b आणि वजा 5b या ठिकाणी काय झालेलं आहे, कॅन्सल झालेलं आहे. 3a मधून 1a वजा केलं, किती राहिले, 2a. मग a बरोबर 4, हे 2 गुणुलेचे या ठिकाणी 2 भागिले a बरोबर 2 दोन्ही 4. मग a बरोबर किती आलेलं आहे, या ठिकाणी 2 आलेलं आहे. मग a बरोबर 2 ही किंमत, a बरोबर 2 ही किंमत कुठं पण ठेवा, समीकरण 1 मध्ये ठेवा किंवा 2 मध्ये ठेवा. जी b ची किंमत येणार आहे ती सारखीच येणार आहे. a बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. तीन अधिक 5b, 3a अधिक 5b बरोबर 26. चला विद्यार्थी मित्रांनो, काय करायचं आहे, a च्या ठिकाणी 2 लिहायचं आहे. मग 3 आणि a च्या मध्ये कोणतं चिन्ह आहे, गुणाकाराचं चिन्ह आहे. म्हणून या ठिकाणी 2 अधिक 5b बरोबर 26. 3 दोन्ही 6 अधिक 5b बरोबर 26. 5b बरोबर 26 अगोदर लिहायचे. हे अधिक 6 तिकडे गेल्यानंतर काय होतील, वजा 6. मग 5b बरोबर, म्हणून या ठिकाणी आता b बरोबर अगोदर 20 लिहायचे आणि हे 5 गुणुलेचे इकडे आल्यानंतर काय होतील, भागिले 5 होतील. म्हणून b बरोबर किती, 5 चोक 20. अशा प्रकारे b ची किंमत या ठिकाणी किती आलेली आहे, 4 आलेली आहे. आणि a ची किंमत किती आलेली आहे, 2 आलेली आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 3 नंबरचं आणि खूपच अति महत्त्वाचं उदाहरण आहे. 99x अधिक 101y बरोबर 499. अर्धविराम 101x अधिक 99y बरोबर 501. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो चांगल्या प्रकारे लक्ष देऊन बघा. या गणितामधले जे चल आहेत त्या चलाचे जे सहगुणक आहेत ते सहगुणक दुसऱ्या समीकरणामध्ये आलटून पालटून आलेले आहेत. संख्या बघा 99 101, या ठिकाणी बघा 101 99. अशा प्रकारे चलासोबतचे जे सहगुणक आहेत ते सहगुणक पहिल्या समीकरणामधले दुसऱ्या समीकरणामध्ये आहेत, फक्त आदलून बदलून आलेले आहेत. मग अशा प्रकारचं जर समीकरण परीक्षेमध्ये आलं तर एकदम सोपं आहे. काय करायचं, सुरुवातीला याच 2 समीकरणाची बेरीज करायची, त्यानंतर याच 2 समीकरणाची वजाबाकी करायची आणि आलेले जे छोटे छोटे समीकरणं आहेत नंतर त्यांची काय करायची, बेरीज करायची आणि वजाबाकी करायची. अशा प्रकारे फक्त बेरीज वजाबाकी अशा प्रकारे या ठिकाणी क्रिया करायची आहे. मग या ठिकाणी आपण लिहून घेऊ समीकरण 1, 99x अधिक 101y बरोबर 499. हे समीकरण 1. 101x अधिक 99y बरोबर 501 समीकरण 2. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला समीकरण 1 व 2 यांची बेरीज करायची आहे. समीकरण 1 व 2 यांची बेरीज करू. 99x अधिक 101y बरोबर 499. 101x अधिक 99y बरोबर 501. या ठिकाणी यांची काय करायची, आपल्याला बेरीज करायची आहे.
499 आणि 501 किती होतात? बरोबर 1000. 101y आणि 99y किती होतात? अधिक 200y. 99x आणि 101x किती होतात? 200x. तर या ठिकाणी बघा 200, 200 आणि 1000 या तिन्ही संख्या ज्या पाडेमध्ये आहेत किंवा ज्या संख्येमध्ये आहेत त्या संख्येनं आपल्याला या ठिकाणी या भागायचं आहे समीकरणाला. मग या ठिकाणी बघा 200 भागिले 200 भागिले 200. मग या ठिकाणी 200 200 कॅन्सल झाले, x अधिक हे 200 200 कॅन्सल झाले, y बरोबर 200 5 1000. समीकरण 3 या ठिकाणी काय झालेलं आहे? समीकरण 3 तयार झालेलं आहे. सेम अशाच प्रकारे काय करायचं आहे आपल्याला? समीकरण 1 व 2 यांची वजाबाकी करायची आहे. मग 1 व 2 पैकी मोठं कोणतं आहे? तर 2 नंबरचं समीकरण मोठं आहे. म्हणून समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. चला या ठिकाणी समीकरण 2 कोणतं आहे? मग 101x 101x अधिक 99y बरोबर 501. त्यानंतर 99x अधिक 101y बरोबर 499. या ठिकाणी आपल्याला काय करायचे आहे? वजाबाकी करायची आहे. व वजाबाकी करत असताना आपण काय करतो? तर खालच्या समीकरणाचे चिन्ह बदलायचे आहे. या ठिकाणी वजा, या ठिकाणी वजा, या ठिकाणी वजा. मग या ठिकाणी बघा 501 मधून 499 गेल्यानंतर किती राहतात? 2 राहतात. आता या ठिकाणी बघा नीट महत्त्वाचं आहे, नीट लक्ष द्या. 99 मधून 101 वजा करायचे आहेत आपल्याला. 99y मधून 101y वजा करायचे आहेत. किती राहतात? वजा 2y राहतात. या ठिकाणी 101 मधून 99x वजा करायचे आहेत. किती राहतात? 2x राहतात. परत मग आपल्याला याच्यासारखंच करायचं आहे. 2 2 आणि 2 कशाच्या पाडीमध्ये आहेत? 2च्या पाडीत आहेत. म्हणून या ठिकाणी 2 न भागायचं. भागिले 2 भागिले 2. हे 2 2 कॅन्सल झाले. काय राहिलं? x. हे 2 2 कॅन्सल झालं. वजा y बरोबर 2 2 कॅन्सल झाले. काय राहिलं? 1. समीकरण 4. x अधिक y बरोबर 5 आणि x वजा y बरोबर 1 हे समीकरण तयार झालेले आहेत. एकदम छोटी छोटी समीकरण तयार झालेली आहे. तर या 2 समीकरणाचं आपल्याला काय करायचं आहे? तर या ठिकाणी अधिक y आहे, या ठिकाणी वजा y आहे. म्हणजे समीकरण 3 व 4 यांची काय करायची आहे? बेरीज करायची आहे. लिहायचं इथे या ठिकाणी समीकरण 3 व 4 यांची बेरीज करू. x अधिक y बरोबर 5, x वजा y बरोबर 1. चला या ठिकाणी आपल्याला काय करायची आहे? बेरीज करायची. अधिक y वजा y कुठून जाणार? मग x आणि x किती? 2x बरोबर 5 आणि 1 6. x बरोबर 6 भागिले 2. x बरोबर 6. या ठिकाणी x ची किंमत किती आलेली आहे? 3 आलेली आहे. मग x बरोबर 3 ही किंमत आता समीकरण 3 मध्ये ठेवायची. x बरोबर 3 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. x अधिक y बरोबर 5. x ठिकाणी किती लिहायचं आहे आपल्याला? 3 लिहायचं. x अधिक y बरोबर 5. मग y बरोबर 5 हे अधिक 3 तिकडे गेल्यानंतर वजा 3 होतील. मग y बरोबर 5 मधून 3 गेले 2. अशा प्रकारे y ची किंमत किती येणार आहे? 2 येणार आहे. x ची किंमत किती आलेली आहे? 3 आलेली आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे दररोज आपल्याला सराव संचामधील जे अति महत्त्वाचे उदाहरण असतील ते रिव्हिजन म्हणून आपल्याला दररोज आपल्याला घ्यायचे आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर अग्निपंख क्लासेस मुरुड या आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.